देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. मोदी देशवासियांना करणार संबोधित. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशात उत्साहाचं वातावरण. श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकात तिरंगी रोषणाई तर इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींना रोषणाई. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या सैन्याच्या जवानाचा आज वीरचक्र देऊन होणार सन्मान. 9 जवानांना वीरचक्र तर 13 जवानांना युद्ध सेवा मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार. वसईत अधिकाऱ्याच्या घरी रोकड सापडली तर अटक केली. मात्र मंत्र्यांच्या घरी रोकड सापडली तर फक्त समज दिली. संजय शिरसाट यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला. मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो. दही हंडीचं आमंत्रण देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मांस विक्री वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर. आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारतो. मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही. राज ठाकरेंचं वक्तव्य. तर कुणाला आपला पक्ष मोठा वाटतो तर काय म्हणणार, फडणवीसांचा टोला. निवडणूक आयोगाला 12 प्रश्न विचारले होते. मात्र एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. बडे मुद्देमध्ये आमदार उत्तम जानकरांची माहिती. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेता येणार. लाखो वाहनधारकांना दिलासा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. कांद्याच्या आयातीला बांगलादेशकडून परवानगी. कांद्याच्या घसरणीला ब्रेक लागण्याची शक्यता. काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार. मचैल देवी यात्रा मार्गात अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे 52 जणांचा मृत्यू तर 60 जण अजूनही बेपत्ता. पाकिस्तानची वक्तव्य युद्धाला कारणीभूत ठरणारी. संयम बाळगण्याचा भारताचा सल्ला. सिंधू पाणी वाटप करारावर मध्यस्थीची मागणी भारतानं फेटाळली. अलास्कामध्ये आज अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची होणार बैठक. युक्रेन युद्ध थांबवण्यावर होणार चर्चा. बैठक निष्फळ ठरल्यास गंभीर परिणामांचा ट्रम्प यांचा रशियाला इशारा.